नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत। अर्थातच आज दिवसभर सर्वांचं लक्ष ज्या बातमीवर होतं आणि खरं तर जी घटना घडू नये असं खरं तर ही घटनाच घडायला नको होती, मात्र परभणी मधल्या जिंतूर या गावी भारतरत्न विश्वरत्न श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असणाऱ्या संविधान शिल्पाची विटंबना जी आहे ती एका अज्ञात माथे फिरूनही केली आणि परभणी परिसरातलं संपूर्ण वातावरण जे आहे ते चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आज खरं तर परभणी बंदची हाक देखील पुकारण्यात आली होती। काल रेल रोको देखील करण्यात आला होता आणि पोलिसांकडून लाठीमार देखील यावेळी करण्यात आला होता। नेमकं परभणीमध्ये काय घडलं या संपूर्ण हा जो घटनाक्रम आहे तो आम्ही या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडणार आहोत आणि या लाईव्ह मध्ये माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे। राजरत्न, पुरोगामी महाराष्ट्र अशी आपली ओळख आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राचा आदर्श देश घेतो अशा महाराष्ट्रामध्ये खरं तर अशा प्रकारची घटना घडणं, नेमकं परभणीमध्ये काय घडलं होतं कालपासून आणि आजही परभणी बंद पुकारण्यात आला होता, नेमकं काय घडलंय? संकेत, काल आपण पाहिलं तर सायंकाळी 5:30च्या दरम्यान स्टेशन स्थित परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। या पुतळ्याच्या शेजारी संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे। ती काचेमध्ये ती संविधानाची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे। त्यावेळी एका माथे फिरूनही ती काच जी लावण्यात आलेली होती ती काच फोडून आतमध्ये संविधानाची जी प्रतिकृती होती त्याला दगडाने ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे कुठेतरी ही बाब ज्यावेळी तेथे असणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली त्यानंतर त्यांनी त्या माथेफिरूला पकडलं आणि त्याला मारहाण सुद्धा केल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। खरं तर ज्या महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांनी देशाला एक दिशा दिलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, या सर्वांच्या विचारांनी जी आहे ती देशाला दिशा दिलेली आहे। त्याच पुरोगामी महाराष्ट्रात अशा ज्या घटना आहेत, निषेध कराव्या अशा घटना घडतात, ते अत्यंत निंदनीय आहे। कारण आपण पाहिलं तर काल ज्यावेळी ही घटना घडली ती घटना घडल्याच्या नंतर स्टेशन स्थित परिसरामध्ये त्या ठिकाणी असणारा आंबेडकरी जो समाज आहे तो आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं। त्यांनी त्यावेळी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं। त्याचबरोबर अर्थात परभणीमधून नांदेडच्या दिशेने जी जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस आहे ती नंदीग्राम एक्सप्रेस सुद्धा रोखण्यात आलेली होती काही काळ। त्यानंतर काही वेळ तिथे तणाव सुद्धा निर्माण झालेला होता, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना बाजूला केल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर या घटनेचे पडसाद जे आहे ते संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये पसरले। ठिकठिकाणी या घटनेचा निषेधही करण्यात आला, परंतु आज आंबेडकरी ज्या संघटना होत्या त्या संघटनांनी परभणी बंदची हाक दिलेली होती आणि त्याच अनुषंगाने आज परभणी बंद पुकारण्यात आलेला होता। परंतु ज्यावेळी परभणी बंद पुकारण्यात आला त्यावेळी पाहतोय की आंदोलनकर्त्यांकडून काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली। त्याचबरोबर ज्या ठिकाणी दुकानं होती, पाईपची दुकानं होती, त्या बाहेर ठेवण्यात आलेले पाईप सुद्धा जाळण्यात आले। अनेक ठिकाणी वाहन सुद्धा पेटवण्यात आले, अनेक दुकानांवर सुद्धा दगडफेक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। खरं तर आरोपींना तात्काळ अटक करण्यात आलेलीच आहे, परंतु यामागे कोणी आहे का हे तपासून घ्यावं, आरोपींची नार्कोटेक सुद्धा करावी अशी मागणी सुद्धा आंबेडकरी संघटनाकडून करण्यात येते। कारण ही जी घटना घडलेली अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे, त्यावेळी असणारा संपूर्ण आंबेडकरी समाज आज परभणीमध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अत्यंत हिंसक घटना सुद्धा यावेळी परभणीमध्ये घडल्याचं एकंदरीत आज दिवसभरामध्ये पाहायला मिळालं। राजरत्न, या प्रकरणी कुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय का आणि पोलीस प्रशासनाकडून कोणी काही प्रतिक्रिया दिली आहे का? आपण पाहिलं तर या प्रकरणी जे आहे जो माथेफिरू होता त्या माथेफिरूवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु या माथेफिरूवर गुन्हा दाखल करून चालणार नाही। याच्या मागे कोणी असेल तर त्याची सुद्धा चौकशी करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी सध्या जी आहेत आंबेडकरी संघटनांकडून करण्यात येते। परंतु हा जो माथेफिरू होता तो मानसिक रुग्ण असल्याचं एकंदरीत सांगण्यात येते, परंतु आंबेडकरी समाजाची मागणी आहे की त्याची जो आरोपी आहे त्याची नार्को टेस्ट करावी आणि यामागे कोण आहे हे तपासलं जावं अशी मागणी सुद्धा करण्यात येते। प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा हीच मागणी केलेली आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांना 24 तासाच्या आत अटक करण्यात यावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला। आनंदराज आंबेडकरांनी सुद्धा जनतेला आवाहन केलं की आंबेडकरी जनतेने शांतता राखावी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती जी पोलीस प्रशासनाने आहे ती कारवाई करावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। त्याचबरोबर जे भाजपाचे आमदार आहेत प्रवीण दरेकर यांनी सुद्धा या बाबतीत प्रतिक्रिया दिलेली आहे की
ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना चालणार नाही. जो कोणी आरोपी असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे संविधानाचा आदर करणारी नेते मंडळी आहेत. त्यामुळं या मागे जो कोणी असेल त्याच्यावरती कारवाई होईल अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर दिली. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार असणारे संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की भाजपाचं सरकार आल्याच्या नंतर अशा हिंसाचाराच्या घटना घडतायत, त्या निंदनीय आहेत अशी प्रतिक्रिया आज संजय राऊत यांनी दिल्याचंही पाहायला मिळालं. एकंदरीतच राजरत्न जर आपण पाहिलं तर अर्थातच प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रवीण दरेकर, संजय राऊत यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेल्याचं पाहायला मिळतंय. जिंतूर ज्या ठिकाणी प्रत्यक्षात ही घटना घडलेली आहे त्या जिंतूरच्या आमदार असणाऱ्या मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आपली प्रतिक्रिया देत जमावाला जे आहे ते शांतता राखण्याचं आवाहन जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतंय. पण राजरत्न जर आपण पाहिलं तर केवळ अशा प्रकारच्या घटना घडूच नाहीयेत यासाठी समाज म्हणून आपण किती सतर्क राहणं गरजेचं आहे आणि याबाबत आता काय ऍक्शन सरकारी पातळीवर घेणं गरजेचं आहे, तुला काय वाटतं? संकेत, आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या काही अस्मिता आहे, ज्यामध्ये पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ही जी महापुरुष आहेत, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, महाराष्ट्राच्या काही अस्मिता आहेत. आणि अशावेळी आपण अनेक वेळा बघतो की पुतळा विठंबनाच्या घटना घडतात आणि त्यावेळेस राज्यामध्ये हिंसाचार भडकतो. अशा घटना घडू नयेत यासाठी पुतळ्याच्या ठिकाणी संरक्षण असणं हे फार गरजेचं असतं. पोलिसांचं जरी संरक्षण नसेल तर जे महापालिकेकडून ही पुतळ्यांची निर्मिती, पुतळे तयार केले जातात किंवा महापालिकेचं या पुतळ्यावरती नियंत्रण असतं, त्यांच्याकडून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असणं हे फार गरजेचं आहे. कारण अशा घटना घडल्याच्या नंतर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अनेक वर्ष आपण पाहतो की बाबासाहेबांचा पुतळा असेल, अशा अनेक वेळा विठंबनेच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, त्या दृष्टिकोनातून शासनानं सुद्धा या बाबतीमध्ये सुरक्षा रक्षक नेमून किंवा जे कोणी पुतळ्याची देखभाल करणारे लोक असतील असे नेमून त्या ठिकाणी अशा घटना ह्या रोखता येऊ शकतात. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर जी घटना घडूच नाहीये अशी घटना काल परभणीतल्या जिंतूरमध्ये घडली. संपूर्ण परभणी अशांत झाल्याचं पाहायला मिळालं. टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आमचंही हेच आव्हान असणार आहे की घडलेली घटना ही निश्चितच निषेधार्ह आहे, ज्या घटनेचं कुठलंही समर्थन केलं जाऊ शकत नाही. मात्र राज्यातली कायदा सुव्यवस्था राखणं ही देखील आपली जबाबदारी आहे, नैतिक आपलं कर्तव्य आहे. भारतीय संविधानाचा आदर आपण सर्वांनी करत परभणीकरांनी, जिंतूरवासियांनीही शांतता राखणं तितकंच महत्वाचं आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.